फूड डिलिव्हरी करणारे पार्टनर 15-15, 16-16 तास काम करतात ते आणि त्यांना भेटणारं वेतन बघितलं, तर तुम्हाला देखील असं वाटेल, की एवढी मेहनत करून फायदा काय आहे? अक्षरशः दिवसाला ₹600-700 यांना भेटतात आहे मित्रांनो. एवढी मेहनत, एवढी पळापळ करून यांचा फायदा काय? एवढं सगळं केलं तरी यांना जी अमाउंट भेटली पाहिजे, एवढं कष्ट करून 15 तास, 16 तास राबून जे पैसे भेटले पाहिजेत, ते भेटत नाहीयेत. मित्रांनो, त्याचमुळे 31 तारखेला या सगळ्या डिलिव्हरी पार्टनर्सने निर्णय घेतलेला आहे, की आम्ही काम करणार नाही. मित्रांनो, 31 तारखेला संपावर चाललेले आहेत जेवढे पण डिलिव्हरी पार्टनर्स आहेत ते सगळे आणि याच्यामुळं तुम्हाला देखील या 31 तारखेला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. तुमच्या घरापर्यंत कुठल्याही प्रकारचं फूड असेल किंवा ग्रोसरी डिलिव्हरी असेल किंवा काही अशा ज्या वस्तू डिलिव्हर करतात रिलेटेड टू खाणं-पिणं, Zepto, Swiggy, Instamart, Zomato यांसारखे ज्या वेबसाईट्स आहेत त्यांच्यावरनं तुम्हाला खाणं-पिणं मागवता येणार नाही. ना कुठलं जे कॉस्मेटिक्स गोष्टी आहेत, ज्या पण आहेत, ज्या डिलिव्हरी थ्रू भेटतात तुम्हाला या सगळ्या ॲप्लिकेशनच्याद्वारे Zomato असेल, Swiggy, Instamart असेल, Zepto असेल, यांच्याद्वारे तुम्हाला 31 तारखेला कुठलीही गोष्ट भेटणार नाहीये. मित्रांनो 31ला हा मोठा दिवस असतो. खूप सारे लोकं हे घरूनच ऑर्डर करतात. सेलिब्रेशनसाठी 31 डिसेंबरचं सेलिब्रेशन असतं, नवीन वर्षाचं सेलिब्रेशन असतं आणि त्यामुळं लोकं जे आहेत ते हॉटेलला जाण्यापेक्षा जिथं गर्दी जास्त असते, ते सगळं अव्हॉइड करून आपल्या घरामध्येच सगळे जे पण जेवणं असेल, खाणं असेल ते मागवतात आणि याच दिवशी या सगळ्या डिलिव्हरी पार्टनर्सने निर्णय घेतलेला आहे, की आम्ही संप पुकारणार आहोत. आपला एकही माणूस कोणीही कामाला जाणार नाही असा यांनी निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो हे कशामुळं झालेलं आहे? काय याच्यामागचं कारण आहे? याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. माझं नाव आहे विकास. खरं बोलतो मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, एखादा माणूस जर 8 तास किंवा 10 तास काम करत असेल, तर त्याला त्याचा मोबदला व्यवस्थितरित्या भेटत नसेल, तर त्याचं काम करून काय फायदा तुम्ही सांगा? मित्रांनो 16-16 तास, 15-15 तास काही-काही लोकं कामं करतात. त्यावेळेस जाऊन कुठेतरी ₹1000 त्यांचे तयार होतात. डबल ड्युटी काम करून सुद्धा त्यांना पैसे भेटत नाहीयेत. मित्रांनो एक असा जो यूट्यूबर पण आहे आणि तो स्विगीच्या डिलिव्हऱ्या करतो. तर एका मुलाने व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये 450 ते ₹500 ची कमाई तो 8 ते 9 तास काम केल्यावरती त्याला भेटलेली आहे. मित्रांनो कंटिन्यू हे ड्राईव्ह करत असतात एका सोसायटीतनं दुसऱ्या सोसायटीत. ऑर्डर पडली की पळत राहा, ऑर्डर पडली की पळत राहा हेच यांच्या मागं असतं आणि मित्रांनो याच्यामध्ये ते ऑर्डर स्वतःहून कॅन्सल देखील करू शकत नाही. 3 पेक्षा जास्त कॅन्सल केल्या तर त्यांचा आयडी देखील सस्पेंड होऊ शकतो. यांसारख्या गोष्टींना त्यांना सामोरे जावं लागतंय. एक लक्षात ठेवा मित्रांनो, यांचं जे प्रोसिजर असते, त्यांना ऑर्डर अलोकेट होते. ऑर्डर अलोकेट झाल्यावरती त्यांना त्या लोकेशनपर्यंत पोहोचायचं असतं. ते लोकेशन विदिन 2 ते 3 किलोमीटर असू शकतं किंवा काही-काही ॲप्लिकेशन जे असतात त्याच्यामध्ये ते डिस्टन्स जे असतं त्याच्यासाठी पैसे जास्त देतात ₹100 वगैरे ते डिलिव्हरी चार्जेस असतात. परंतु वन साइड लोकेशन जे असतं ते 10 किलोमीटरचं असतं. तिकडून तुम्हाला ऑर्डर भेटेल का नाही याचं काहीही सांगता येत नाही. त्यामुळे हे डिलिव्हरी पार्टनर्स मित्रांनो तिथपर्यंत जातात. तिकडून ऑर्डर भेटत नाही. डबल डिस्टन्स जातं. 20 ते 25 किलोमीटर ट्रॅव्हल करतात. हे झालं लाँग डिस्टन्ससाठी. शॉर्ट डिस्टन्ससाठी अत्यंत कमी रुपयांना भेटतात ते. जर मित्रांनो 2 ते 3 किलोमीटरची डिलिव्हरी असेल तर लिटरली ह्यांना ₹25 ते ₹30 भेटतात. जेणेकरून तुम्ही विचार करा मित्रांनो, एखाद्या सोसायटीमध्ये जाणं, तिथं डिलिव्हरी करणं आणि त्या गोष्टीसाठी 2 ते 3 किलोमीटर ट्रॅव्हल करून मेट्रो सिटीज असतील, बंगलोर, पुणे, दिल्ली, चेन्नई यांसारख्या ज्या मेट्रो सिटीज असतात, तिथं ट्रॅफिक जर बघितलं, एवढा त्यांचा तक-तक करून तिथनं पिकअप करा, तिथनं डिलिव्हरी करा. सगळ्यामध्ये त्यांना 2 किलोमीटरसाठी फक्त ₹20 ते ₹25 भेटतात. अत्यंत कमी अमाउंट आहे मित्रांनो आणि ह्या डिलिव्हरीसाठी मिनिमम त्यांना अर्धा ते पाऊण तास म्हणजे 45 मिनिट्स तर कंपल्सरी लागतात. जे ऑलरेडी गोष्टी तयार असतात म्हणजे काय फक्त जे रिटेलचे ज्या पण गोष्टी असतात म्हणजेच काय गहू, ज्वारी परत ज्या आपण जीवनावश्यक वस्तू डे टू डे लाईफमध्ये यूज करतो. जे Swiggy, Instamart असेल, Zepto असेल यांसारख्या गोष्टी जे प्रोव्हाईड करतात. यांना जर ह्या रेडी गोष्टी असतात हे उचलतात आणि लगेच नेतात. परंतु जे अन्न असतं, फूड असतं, Zomato असेल, Swiggy असेल यांसारख्या गोष्टींना त्यांना वाट बघावी लागते. 40-40, 45 मिनिटं हॉटेलमधनं डिले होतो. या सगळ्या गोष्टी सहन करत त्यांना डिलिव्हऱ्या कराव्या लागतात आणि याचा घाटा त्यांना पुढच्या ऑर्डरला पण होतं. एक लक्षात ठेवा मित्रांनो, एखादी ऑर्डर जर असेल 30 मिनिटं वेळ दाखवत असेल, तर लिटरली त्यांना त्या गोष्टीसाठी 1-1 तास-तास लागतात. हॉटेलकडनं डिले होतो.
तिथे गेल्यावरती कस्टमरकडनं हे असतात काही-काही वेळेस आमची लिफ्ट बंद आहे, आम्हाला इकडून या, यांसारख्या गोष्टींना त्यांना फेस करावं लागतं. एखाद्या वेळेस ज्यावेळेस एखाद्या सोसायटीची लिफ्ट बंद असेल, तर 6-6, 5-5 मजले त्यांना वरती चढून बोलावलं जातं, आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये फूड डिलिव्हरी पाहिजे. यांसारख्या गोष्टी ह्या फूड डिलिव्हरी बॉयसोबत बोलल्या जातात. अत्यंत दुर्दैवी लोकं असतात. लिटरली ते म्हणतात, "आम्ही तुम्हाला जर पैसे पे करतोय, तर तुम्हाला कंपल्सरी वरती येऊन ऑर्डर देणं गरजेचं आहे." यामध्ये मित्रांनो, काही-काही लोकं 30-30, 35-35 मजल्याच्या बिल्डिंगा चढायला लावतात. अशा खूप साऱ्या केसेस समोर पण आलेल्या आहेत. पार्टनरनी कंप्लेंट केली, परंतु त्या पार्टनरचं कोणीही ऐकत नाही. जर तिथनं डिलिव्हरी कॅन्सल केली, तर डायरेक्टली त्यांचा आयडी सस्पेंड होतो. गोरगरीब असतात मित्रांनो, डायरेक्टली वरती जातात 30-30, 35-35 मजल्यावरती ते ऑर्डर देतात. ह्या गोष्टी पुणे, मुंबईसारख्या एरियामध्ये होतात, दिल्ली, चेन्नईसारख्या एरियामध्ये होतात. ऑर्डर देणं मॅन्डेटरी आहे, परंतु एखाद्याला त्रास देणं एवढ्या लेव्हलला ज्या बिल्डिंगची लिफ्ट बंद आहे, त्याला 30व्या 35व्या मजल्यावरती बोलून घेणं, त्या डिलिव्हरी बॉयचे हाल अक्षरशः होतात त्याच्यामध्ये. त्याला डिलिव्हर करणं अर्धा 1 तास ह्याच्यामध्ये जातो. डिलिव्हरी झाल्यावरती त्याला काही-काही वेळेस निगेटिव्ह रेटिंग दिलं जातं, की तू लेट आला एवढं करून सुद्धा. आणि यामध्ये मित्रांनो त्याचं नुकसान होतं, त्याचं आयडी सस्पेंड होतं. हे असले नियम आहेत, ते ह्या ॲप्लिकेशनवरती आहेत. म्हणून हे नियम जे आहेत ह्यांच्या विरोधात Swiggy, Instamartचे जे डिलिव्हरी बॉयज आहेत, त्यांनी उठाव केलेला आहे, की आम्हाला याच्यामध्ये चेंजेस पाहिजेत आणि याच्यामध्ये ऑर्डर कॅन्सलेशन जे असतं मित्रांनो, एक लक्षात ठेवा. जर मी एखादा कस्टमर ऑर्डर करतोय आणि त्या ऑर्डर घेण्यासाठी त्या लोकेशनवरती गेलो, तिथे गेल्यावरती जर ऑर्डर कॅन्सल झाली, आता मी 10 किलोमीटर ट्रॅव्हल करून त्या डिस्टन्सपर्यंत पोहोचलेलो आहे, तर त्याची जे पैसे असतात, ऑर्डर ज्यावेळेस कॅन्सल होते, तिचा ₹1 सुद्धा मला भेटत नाही. म्हणून याच कारणामुळं मित्रांनो, ह्या ॲप्लिकेशन्सनी यांना सांगितलेलं आहे, की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला या नियमांमध्ये देखील चेंजेस हवेत. तुम्ही विचार करा मित्रांनो, एखादा डिलिव्हरी बॉय त्याला एवढा कष्ट करून, एवढं सगळं सामना करून दर छोटी बिल्डिंग असेल तर 5-5, 6-6 मजले त्यांना चढावं लागतात, जिथं लिफ्ट वगैरे नसते. बिल्डिंगची लिफ्ट नसेल तर कंपल्सरी त्यांना जर लाईट गेली असेल, कुठल्याही गोष्टी झाल्या असतील, तर त्यांना 6-6, 7-7 मजली, 30-30 मजली त्यांना चढावं लागतात. त्यांना त्रास दिला जातं, त्यांना हॅरेस केलं जातं. एवढ्या सगळ्या गोष्टी करून त्यांना फक्त एवढ्या पूर्ण दिवसाची कमाई त्यांना किती भेटते? ₹600, ₹700. एवढंच नव्हे मित्रांनो, 16 तास कुठेतरी काम केलं, तर जाऊन ₹1000, ₹1200 भेटतात, जे की नाच्या बरोबर आहेत. एवढ्या मोठ्या लेव्हलला काम करणं, 15-16 तास काम करणं, कंटिन्यू गाडीवरती फिरणं, गाडीवरती बसून मित्रांनो पाठीचा बुकना होऊन जातो. एवढ्या वेळ ते डिलिव्हरी करतात, 15 तास डिलिव्हरी करतात आणि त्याच्यामध्ये एवढ्या पायऱ्या चढणं, दिवसभराची गाढवासारखी मेहनत करून त्यांना एवढ्या कमी अमाउंटमध्ये पैसे भेटतात आणि याच कारणामुळं हे जेवढे पण डिलिव्हरी पार्टनर्स आहेत, त्यांनी उठाव केलेला आहे 31 तारखेला आणि याचाच उठाव, याचं नुकसान हे या कंपन्यांना भोगावं लागणार आहे आणि भोगणार पण ह्या कंपन्या आणि यांचे डोळे उघडणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो, तुम्ही एक विचार करा, एवढं जर एखादा माणूस कष्ट करतोय आणि त्याला त्याचा मोबदला भेटत नसेल, तर तुम्ही विचार करा, त्याचं एवढं कष्ट करून काय उपयोग आहे? एखाद्या वेळेस जर कारच्या बाबतीत असतील, Ola, Uber यांसारख्या सर्व्हिसेस आहेत, त्याच्यामध्ये आपण एखाद्या वेळेस समजू शकतो, की त्यांना जिथं जिथं नाही तिथपर्यंत सर्व्हिस भेटते. सोसायटी गेटवरती या सगळ्या गोष्टी असतील. या सगळ्या गोष्टी त्यांना होतात आणि त्यांना रेट पण चांगला भेटतो त्याच्या हिशोबाने. परंतु हे जे डिलिव्हरी पार्टनर्स आहे, हे एवढी मेहनत करून, एवढ्या सगळ्या गोष्टी करून यांना काहीही भेटत नाही. एवढंच नव्हे मित्रांनो, या डिलिव्हरी पार्टनर्समध्ये जे काम करतात, ते काही-काही ग्रॅज्युएटेड लोकं असतात. ग्रॅज्युएटेड आहेत, काही सुशिक्षित लोकं आहेत, काही अशिक्षित लोकं आहेत आणि एवढ्या सगळ्या कंप्लेंट यांनी करून देखील यांना काहीही भेटत नाही. म्हणल्यावरती मित्रांनो कुठेतरी काहीतरी चुकतंय आणि याच्याबद्दल मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जे अपोझिशनचे लीडर्स आहेत, त्यांनी ऑलरेडी प्रश्न मांडलेला आहे, परंतु त्याच्यावरती अजून काहीही निर्णय आले नाही. म्हणूनच मित्रांनो, ह्या जेवढ्या पण डिलिव्हरी कंपन्या आहेत, यांच्यावरती यांचे जे एम्प्लॉईज आहेत, ते खूप आहेत. परंतु जेवढा मोबदला ह्यांना भेटायला पाहिजे, तेवढा भेटत नाही. गाढवासारखं काम करायचं, एवढं काम करून सुद्धा त्यांना पैसा भेटत नाही. त्यामुळं कुठेतरी मित्रांनो, मनाला देखील वाईट वाटतं, की एवढं काम करून त्यांना मोबदला भेटत नाहीये. त्या गोष्टीचा मोबदला भेटत नाहीये आणि याच्यामध्ये मित्रांनो पूर्णतः फायदा जो आहे तो कंपनीचा आहे. त्या डिलिव्हरीचा पार्टनरचा काहीही फायदा नाहीये. 15 तास, 16 तास काम करून डिलिव्हरी पार्टीचा बुकना करून
एवढी मेहनत करून सुद्धा त्यांना कुठल्याही गोष्टी भेटत नाही. म्हणूनच हा संप आहे. 31 तारखेला संप आहे मित्रांनो आणि त्यामुळं तुम्हाला 31 तारखेला कुठल्याही प्रकारच्या सोयी-सुविधा भेटणार नाहीत. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं जे पण ऑनलाईन फूड असेल ते मागवता येणार नाही. म्हणूनच मित्रांनो हॉटेलमध्ये जावा, तिथं एन्जॉय करा किंवा तुमच्या वेळेने ज्या पण गोष्टी आहेत त्या हँडल करा. हेच या व्हिडिओमधनं सांगणार आहेत आणि तुम्ही या डिलिव्हरी पार्टनर्सला सपोर्ट करणं गरजेचं आहे. माणुसकीच्या दृष्टिकोनातून सपोर्ट करा मित्रांनो. त्यावेळेसच जाऊन यांना कुठेतरी सपोर्ट भेटेल. नाहीतर हे जे आहेत कंपनी ओनर्स असतील, कंपनीचे जे पण मॅनेजमेंट असेल, ते तिकडं माज करत राहणार आणि गोरगरीब लोकं जे आहे, त्यांना या सगळ्या गोष्टी भोगाव्या लागणार. जे त्यांचे पार्टनर्स आहेत आणि खूप पार्टनर्स आहेत मित्रांनो. हे जे डिलिव्हरी बॉयज आहेत त्यांचे खूप पार्टनर्स आहेत. यांच्यासाठी आपण आवाज उठवला पाहिजे आणि या 31 डिसेंबरच्या त्यांच्या संपाला देखील आपण सर्वसामान्य म्हणून माणूस म्हणून त्यांना सपोर्ट केला पाहिजे. नक्कीच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.